काल आपण महाअधिवेशनात शपथ घेतली होती की मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपण पंतप्रधान घेण्यासंदर्भात कसं पाहता? मोदी साहेब हे जनतेच्या मनामध्ये रुजलेले आहेत, त्यामुळे मोदी साहेब हे तिसऱ्यांदा निवडून येणारच आहोत. आमचे त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते फार महान काय. 500 वर्ष प्रतीक्षा राम भगवानला करावं लागली. त्यांनी राम मंदिर बांधलं, चंद्रयान सोडलं, देशाची आर्थिक व्यवस्था फार तिसऱ्या क्रमांकावर आणून सोडलेली आहे. तर हे सर्व जे मोदी साहेबांनी केलेलं काम आहे प्रत्येक जनतेला माहिती आहे. त्यामुळे मोदी साहेब हे तिसऱ्यांदा 400 पार निवडून येणारच आहेत. त्याबद्दल ही शपथ आपण घेत होता, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी या शपथकडे टीका केलेली आहे की आमच्या पक्षात असताना अशी चाटुगिरी करायची गरज वाटत नव्हती म्हणून. संजय राऊतांच्या मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे आणि ते आता काँग्रेसची चाटुगिरी करतात. ते त्यांना चालतं का? काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात ते त्यांना चालतं का? बाळासाहेबांच्या विचाराला त्यांनी तिलांजली दिली, ते त्यांना चालतं का? बाळासाहेब बोलले होते ज्या दिवशी काँग्रेसबरोबर माझ्या पक्षाला विनय करा, पक्षाबरोबर बसावं लागेल, त्या दिवशी माझं शिवसेने दुकान बंद करीन. त्यांनी ह्या सर्व गोष्टीचं आत्मपरीक्षण करा, मग दुसऱ्याला बोलावं. आज संध्याकाळी सभा आहे गांधी मैदान, त्याच्या 100 मीटरच्या अंतरावरती अगदी ठाकरे गटाचे बॅनरबाजी पाहायला मिळते आणि त्यांचे मशाला चिन्ह असेल किंवा झेंडे असेल फडकलेले पाहायला मिळतात. कसं पाहतात? आता त्यांचा दिवसेंदिवस पक्ष संपत चाललेला आहे आणि आमचा पक्ष प्रचंड वेगाने वाढत चाललेला आहे. आपल्याला लक्षात येणाऱ्या काही दिवसात 25 नगरसेवक अजून वेटिंगवर आहेत. ते सुद्धा आमच्या पक्षामध्ये आणखी फार मोठे मोठे नेते आमच्या पक्षामध्ये येणार आहेत त्यांच्या पक्षातून. त्यामुळे त्यांचा पक्ष दिवस कमी होत चालला आहे. म्हणून कुठेतरी लोकांना दिसावं म्हणून कधी बॅनर लावले असतील. महाअधिवेशन होत आहे तर दुसरीकडे उद्या आदित्य ठाकरे ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करू पाहत आहेत. कसं पाहता? माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा कल्याणमध्ये गेले होते. ज्या लाखोच्या सभा घ्यायचे त्यांच्या 200-400 कार्यकर्ते तिथे नव्हते. तुमच्या लक्षात आलं सर, आदित्य येऊ नाही तर आणखीन कोणी येऊ, पक्षप्रमुखच येऊन तर आदित्य साहेब येऊन काय होणार आहे? खरं तर ज्यांनी जी बॅनरबाजी केलेली आहे ते आमदार शहाजी बापू पटेल यांचे जावई आहेत आणि आता प्रवेशद्वारासमोर आदिवासीच्या प्रवेशद्वाराजवळ जे बॅनर लावलेला आहे तिथंही आमदार शहाजी बापू पाटलांचा फोटो त्या डिजिटलमध्ये नाही. मी तो बॅनर बघितलेला नाही, बघून मग त्याच्यावर प्रतिक्रिया देईन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.